हाय नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण स्पायसी गार्लिक बटर कॉर्न म्हणजेच स्पायसी असं मक्याचं कणीस एक वेगळ्या पद्धतीनं त्याची एक रेसिपी बनवणार आहोत बघा। तर त्यासाठी पहा, इथं मी मक्याचे कणस घेतलेले आहेत। आता याचे आपण छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत बघा। हवे तर मोठे सुद्धा करू शकता किंवा असंही तुम्ही त्याची रेसिपी बनवू शकता, पण मी असे एका कणसाचे 3 ते 4 असे छोटे तुकडे बनवून घेत आहे बघा। मस्त सध्या या सीझन मध्ये मक्याची कणस सहज अवेलेबल होतात, तर त्याच्यापासूनच आपण मस्त स्पायसी गार्लिक बटर कॉर्न ही नवीन एक रेसिपी घेऊन आलेला आहोत। तेच बनवूया। तर चला, आपण मक्याचे कणसाचे असे मस्त पीस बनवून घेतलेले आहेत। आता याला आपण थोडंसं मीठ घालून पाणी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये त्याला असं बॉईल करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आणि हे एकदम कवळी असल्यामुळे पटकन शिजवलीही जातात। तर पहा, आपले कणस मस्त शिजलेले आहेत बघा। आता याच्याच आपण मस्त बटर आणि गार्लिक मध्ये याची रेसिपी बनवणार आहोत। साधं कणीस भाजून खाण्यापेक्षा एक नवीन इन्व्हेंट केलेला आहे बघा। आता याच्यासाठी आपल्याला लसूण सुद्धा लागणार आहे। लसूण एकदम छोटा छोटा कट करून घ्यायचा आहे बघा आपल्याला। या रेसिपीचं नावच आहे स्पायसी गार्लिक बटर कॉर्न, म्हणजे बटर मध्ये गार्लिक टाकून बनतं। तर चला, कढईमध्ये आपण बटरचा एक पीस टाकूया। हवं तुम्हाला जास्त वाटत असेल, आवडत असेल तर जास्तही तुम्ही बटर यूज करू शकता। इथं मी एक पीस यूज केलेला आहे। आता याच्यामध्ये खूप सारा गार्लिक टाकायचा आहे, लसूण छोटा छोटा कट करून तोही चांगला मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे। वाह, काय लसणाचा एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो म्हणजे लाल मिरचीची पूड असते बघा मोठी ती, आणि आपली कसुरी मेथी टाकलेली आहे बघा। यानंतर याच्यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे थोडासा टेस्टसाठी, आणि आपले शिजवून घेतलेले मक्याचे कणीस जे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत। तर मस्त त्या बटरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्या कणसाला ते बटर आणि तो आपण जो बनवलेला मसाला तो लागला पाहिजे बघा। एकदम म्हणजे एक नंबर अशी टेस्ट येते। बटरमुळे एकदम असा स्वीटनेस येतो, आणि आपण जे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलं त्याच्यामुळे थोडंसं स्पायसी सुद्धा होतं ते। मीठ जर कमी वाटत असेल तर वरतून सुद्धा घालू शकता। आपण शिजतानाच वापरलेलं होतं मीठ, त्यामुळं आता घालायची काही गरज नाही। तर चला, आपला मस्त स्पायसी गार्लिक स्वीट कॉर्न आपलं रेडी आहे बघा। एक नंबर अशी एक नवीन रेसिपी। तर चला, शेवटी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त रहा।